नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे पी-एम किसान संदर्भात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तो म्हणजे पी-एम किसान संदर्भात. तर पी-एम किसानमध्ये जर आता आपण हे मुद्दे सांगणार आहोत. जर हे मुद्दे जर नसेल तर तुम्हाला पी-एम किसान या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. तर कोणकोणते मुद्दे आहे हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. नवीन शासन जी-आर आलेला आहे. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लाभार्थ्याच्या नावावर 2019 पूर्वी जमिनीची नोंद असावी. जर 2019 पूर्वी जर जमिनीची नोंद असेल तरच तुम्हाला पी-एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर जर बघितला आपण दुसरा मुद्दा तो म्हणजे 2019 नंतर जमीन खरेदी, खातेफोड किंवा बक्षीस पात्र असल्यास अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर जर आपण पुढची जर बघितलं मित्रांनो, ते म्हणजे लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 नंतर बघू शकता तुम्ही 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमिनीची जर नोंद झाल्यास त्यांना सुद्धा लाभ हा मिळणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जर मुद्दा आपण बघितला तर तो आहे कुटुंबातील, आता एक कुटुंब आहे ना, तर कुटुंबातील पती असो, पत्नी असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, ह्या चौघापैकी फक्त एकच व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जर तुमचे राशन कार्ड एकच असेल आणि जर 2 जण लाभ घेत असेल तर आता या योजनेमध्ये त्यांना लाभ मिळणार नाही. दोघांपैकी जर समजा राशन कार्ड वेगळं असलं तर मिळू शकतं, पण राशन कार्ड जर एकच असेल तर तुम्हाला घरातून, कुटुंबातून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरचा जर बघितला मुद्दा महत्त्वाचा तो म्हणजे लाभार्थी शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्था कर्मचारी नसावा. यापैकी कोणताही कर्मचारी जर असेल तर तुम्हाला लाभ हा मिळणार नाही. त्यानंतर जर आपण बघितलं, लाभार्थी हा शासनाचा निवृत्तीधारक सुद्धा नसावा. म्हणजे निवृत्तीधारक कसा, की ज्या व्यक्तीला पेन्शन चालू आहे असा व्यक्ती सुद्धा नसावा. जर तुम्हाला पेन्शन चालू असेल तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, लाभार्थी हा नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, CA किंवा आर्किटेक्ट डिपार्टमेंटचा माणूस नसावा. जर यापैकी कोणत्याही डिपार्टमेंटचा माणूस असेल तर लाभार्थ्याला या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. त्यानंतर जर बघितलं, लाभार्थी हा आजी माजी खासदार, आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नसावा. जर लाभार्थी हा आजी माजी खासदार असेल किंवा आमदार असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा असेल तरी तुम्हाला यापासून वंचित राहावे लागू शकते. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थी हा नोंदणीकृत व्यवसाय असल्यास, म्हणजे नोंदणीकृत जर व्यवसाय असला किंवा सलग IT रिटर्न भरत असल्यास तो सुद्धा या योजनेमध्ये वंचित राहू शकतो. आता जर तुम्ही या सर्वपैकी कोणत्याही नियमामध्ये नसाल तर तुम्हाला नक्कीच पी-एम किसानचा हा हप्ता मिळणार आहे. KYC साठी आता 7 दिवसाची मुदत सुद्धा मिळणार आहे. तर तुम्ही जर KYC केली असेल तर तुम्हाला मित्रांनो आता 7 दिवसाच्या आत जर केलेली नसेल तर करून घ्या, आणि केलेले असेल तर मित्रांनो तुम्हाला पी-एम किसान त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता याच आठवड्यात म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायच्या आत सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे व डायरेक्ट रक्कम ही DBT द्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ही होती संपूर्ण माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल, कारण महत्त्वाची माहिती होती. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.